हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल डेली डिटॉक्स. हा व्लॉग असणार आहे गौरी गणपतीचा. तर ह्या व्लॉगमध्ये मी आमच्या घरचं डेकोरेशन कसं असतं, आमच्या घरच्या गौरी कशा असतात ह्या तुम्हाला दाखवणार आहे. सो वॉच टिल एंड. त्याआधी दिस इज मी. कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी दिसते. तर दरवर्षीप्रमाणे परंपरा चालू ठेवत आमच्या डेकोरेशनची सुरुवात ही गणपती येणार त्याच्या आदल्याच दिवशी झाली. मागच्या वर्षी मी गणपतीला इंडियामध्ये नव्हते, त्यामुळे मी ह्या वर्षी ठरवलं होतं की पुरेपूर मजा करायची आणि खूप एन्जॉय करायचं. तर असं करत करत काही बाई करत आमचं डेकोरेशन झालं आणि आता बघूया आमचा गणपती. और उसका कितना 10,000. स्कैनर लेके आओ. स्कैनर नहीं. व्हाट? स्कैनर तो नहीं. फिर कैसे कर दे? पप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मी पण नेटच चालत नाही. आमच्या घरी हा शाडू मातीचा गणपती प्रत्येक वर्षी बनवतो आणि खास गोष्ट अशी म्हणजे ह्या गणपती बाप्पासाठी प्रत्येकजण काही ना काही करत राहतं. जर माझ्या भावाने मूर्ती बनवली आहे तर मी कलर करेन, माझी आई दागिने तयार करेल, माझे पप्पा डोळे सजवतील, माझी बहीण रंग देईल, असं प्रत्येकजण मिळून काही ना काहीतरी करतो. आणि बघता बघता तो क्षण आला होता ज्याची मी 2 वर्ष झालं वाट पाहत होते. दिसतो तू गोड गोजिरा बाप्पा, माझ्या संग खेळी माझा देव बाप्पा, चरणी तुझ्या मी दंग रे बाप्पा, घेऊन सुखाची लाट ये बाप्पा, मागणी हे तुला आज गणराया. आता तुम्हाला हे बघून समजेल की मला व्लॉगिंग आणि व्हिडिओग्राफीची आवड कुठून आली आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये ते हसले नव्हते म्हणून त्यांनी ह्या व्हिडिओमध्ये ती कसर पूर्ण केली आहे. सर्व गुणसंपन्न तर मी आहेच, पण त्यातल्या त्यात कुकिंग ही माझी सगळ्यात फेवरेट हॉबी आहे. आणि गणपती बाप्पा आले तर त्यांच्यासाठी मी मोदक बनवले नाहीत असं होणारच नाही. तर हे आहेत माझ्या गणू बाप्पासाठी मोदक. तुझे ॲस्थेटिक्स पुण्याला ठेव, घरी आली आहेस तर काम कर, असा दणदणीत डायलॉग मिळाला होता मला. त्याच्यामुळे तुम्हाला आता हे जे पदार्थ दिसत आहेत ह्यापैकी चकली आणि शंकरपाळ्या, हां मम्मीने हे 2 पदार्थ माझ्याकडनं बनवून घेतलेले आहेत. आणि प्रत्येकच वर्षी गौरीसमोर आमचा वेगवेगळा देखावा असतो. तर ह्यावर्षी आम्ही 12 महिन्याचे 12 सण केलेले होते. सो ब्रदर्स रेस्ड बाय एल्डर सिस्टर आर द ग्रीनेस्ट फ्लॅग. मला वेगवेगळे पोज सांगून मला मदत करून माझ्या भावाने माझे इतके सुरेख आणि सुंदर फोटो आणि व्हिडिओज काढलेत की काय बोलू आता.
स्पीड तेवढंच पाहिजे ना. एडिटिंग भारी झाले का. झालं का जेवण. गौराई झूम करायचा. घेऊ तुझं काय सजेशन. मला जेवायला नंतर तुझं काय सजेशन आहे का व्हिडिओ मध्ये. क्लासेस करणार आहे. 2 वेळा झाला. दाजीने दिलं बॅकग्राऊंड म्युझिक. 2. तुम्ही नाही उघडत. इकडे 2 वेळा लाव. इकडे लाव. हा बस. आणि नुसती आल्या गेल्याची. शोधलं होतं काहीतरी नात्या पोत्याची. आता ती जुडवी आहे भेंडीची जुडवी. संध्याकाळी माहेरातला आली रामाचा तास. बस चला. जाऊ दे टाकून ये पाण्यात. विसर्जनाच्या दिवशी मी साताऱ्यात नव्हते. माझा जॉब असल्या कारणाने मी पुण्याला आले. तर व्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.